मित्रांनो नमस्कार। हम सिर्फ मानते हैं कि सूरज भगवान है, लेकिन आप जानते हैं कि सूरज भगवान है? गोंधळलात ना ही दोन वाक्य ऐकून? कशी लक्षात राहतील वाक्य? पुन्हा पुन्हा घोकून पुन्हा पुन्हा वाचून? हो राहतील ना, पण फार काळ नाही राहणार लक्षात, आणि वेळ आली की नेमकी विसरतील. का बरं? कारण ते आपल्याला नीट समजलेलीच नसतात. या दोन वाक्यापैकी पहिल्या वाक्यात मानते आणि दुसऱ्या वाक्यातील जानते हे दोन शब्द महत्वाचे आहेत. वाचताना त्याखाली अंडरलाईन केली की ते लक्षात राहतील. आणि ती दोन वाक्यही अभ्यासाचंही तसंच आहे. हल्ली साऱ्या आया आपल्या मुलांचा रोज अभ्यास करून घेतात. म्हणजे काय करतात? पुस्तक वाचून दाखवतात, विविध फॉर्म्युले वाचून दाखवतात, ते सर्व मुलांकडून पाठ करून घेतात. मुलेही पाठ करतात म्हणजे डोक्यात कोंबतात. त्याला स्क्रॅमिंग म्हणतात. पण समजून न घेऊन ते डोक्यात कोंबलेले असते आणि त्यामुळे ऐन परीक्षेत मुलांना ते आठवत नाही आणि अपेक्षित मार्क्स पडत नाहीत. आयांना वाईट वाटतं, इतका अभ्यास करून घेतला तरी मुलगा नापास कसा झाला हेच त्यांना समजत नाही. स्वतःवरच चडपडतात. पण याला अभ्यास म्हणायचं का? बरेच पालक सांगत असतात की माझा मुलगा रात्र जागून अभ्यास करतो, त्यासाठी त्याला तासाने त्याची आई कॉफी करून देते किंवा तो फ्रीज मधून काढून घेऊन अभ्यास करताना मध्ये मध्ये कोक पितो. पण यामुळे अभ्यास होतो का? यामुळे फार तर झोपेचं खोबरं होईल. काही महाभाग तर कॉफी पिऊनही कोक पिऊनही ढाराडूर झोपतात, ती गोष्ट वेगळी. आणि जागरणामुळं मुलगा एखाद्या आजाराला बळी पडेल. तर काही पालक म्हणतात माझा मुलगा सकाळी 4 वाजता उठून अभ्यासाला बसतो. सकाळी लवकर उठणे खूपच चांगली गोष्ट आहे. मराठीत एक म्हण रूढ आहे बघा, लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य ज्ञान संपदा लाभे. पूर्वीच्या लोकांनी खूप विचारांती आणि अनुभव घेऊन ही म्हण तयार केली आहे आणि त्यात तथ्यही आहे. पण मुलगा जर रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल्सवर खेळत असेल आणि त्या अर्ध्या भागाचे म्हणजे लवकर निजेचे पालन करत नसेल, तर मग तो सकाळी 4 वाजता उठला तरी पूर्ण झोप झालेली नसल्याने त्याने पुस्तक वाचायला काढले आणि 2-4 वाक्य पानं नाहीत कशी बशी वाचली की पेंगायला लागणार. मग काय वाचणार तो आणि मग काय अभ्यास करणार? अभ्यासासाठी मन आणि मेंदू पूर्णपणे मोकळा, तरतरी ताण रहित आणि प्रसन्न असाव्यास हवा. अन्यथा बाह्य उपचारांचा काही उपयोग होत नाही. फक्त अभ्यासाचा देखावा मात्र होतो. अभ्यास करताना सारं लक्ष अभ्यासाकडे हवं, पूर्ण एकाग्रता हवी. अभ्यास करताना दुसरा विचार मनाला शिवताही कामा नये, मनात येता कामा नये. अन्यथा डोळे फक्त अक्षरावरून भराभर फिरत पुढे जातात, पानामागे पाने उलटत जातात आणि 5-6 पाने झाले की लक्षात येतं की अरे आपण काय वाचलो, काहीच आठवत नाही. अशा वेळी पुन्हा पहिल्यापासून वाचायला लागतं. त्यासाठी अभ्यासासाठी एखादं ध्येय कर्णाप्रमाणे आणि अर्जुनाप्रमाणे डोळ्यापुढे एखादे जबरदस्त ध्येय हवे. अवतीभोवती मग परिस्थिती कशी निर्माण झाली तरी अभ्यासातून मन ढळत नाही आणि मग इप्सित साध्य होतेच. कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून गुरु परशुराम झोपलेले असताना एका भुंग्याने कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली. खूप वेदना होत होत्या, पण कर्णाने हू की चू केलं नाही. आपल्या गुरुची झोप मोडू नये हा हेतू आणि त्यातून गुरुच्याकडून इप्सित विद्या मिळवण्याचा उद्देश. धनुर्विद्या शिकताना परीक्षा घेतेवेळी ज्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं म्हणजे विचारलं की समोर झाडावर काय दिसतंय, अर्जुनाने धनुष्याला बाण लावून उत्तर दिलं मला झाडावरील पक्षाचा फक्त डोळा दिसतोय. मगाशी सूर्यासंबंधात सांगितलेल्या 2 वाक्याचे नीट निरीक्षण केले तरच त्याचा अर्थ समजेल. त्यातील ते 2 शब्द समजले की ती दोन्ही वाक्य मनावर कुठलाही ताण न येता आयुष्यभर लक्षात राहतील. म्हणजे अभ्यासात ऑब्झर्वेशनला अनन्य साधारण महत्व आहे. तुमची निरीक्षण शक्ती चांगली हवी, ती चांगली विकसित करावयास हवी. काहीही पाहिलं की त्यातील बारीक सारीक तपशील लक्षात यावयास हवा. या संदर्भात एक किस्सा आठवला, तो सांगतो. फिलिपाईन्स मध्ये एक निष्णात तज्ञ सर्जन होते. ते मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचेही. अनेक विद्यार्थी सर्जरी शिकायला यायचे. पहिल्याच दिवशीच वर्गात आल्यावर विद्यार्थ्यांना सांगायचे की सर्जरी शिकायची असेल तर ऑब्झर्वेशन उत्तम हवं आणि अगदी कशाची किळस वाटता कामा नये. आणि असे म्हणत असतानाच आपल्या कोटाच्या एका खिशातून एक कळकटलेली घाण पाण्याची बाटली काढायची, टेबलावर ठेवायचे. दुसऱ्या खिशातून प्लास्टिकचा एक छोटासा बाऊल काढायचे, त्यालाही टेबलावर ठेवायचे.
सर्व विद्यार्थी डोळ्यात प्राण आणून एकाग्रपणे आता पुढे काय होते हे पाहत असायचे. सर त्या कळकटलेल्या बाटलीत पाणी बाउलमध्ये ओतायचे, त्यात एक बोट बुडवायचे आणि स्वतः चाटायचे आणि मुलांना म्हणायचे, आता तुमची पाळी. प्रत्येकाने हे दाखवून द्या की तुम्हाला या पाण्याची किळस वाटत नाही. काही मुलांच्या अंगावर शहारा आला, पण सर्जरी तीही एका निष्णात सर्जनकडून शिकायची म्हणजे हे दिव्य करावेच लागेल. एक विद्यार्थी ओळीत येऊन त्या बाउलमध्ये बोट बुडवून चाटून गेला. सगळ्या मुलांचे झाल्यावर सर म्हणाले, वा, अभिनंदन, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला कशाची किळस वाटत नाही हे तुम्ही साक्षात सिद्ध केलं. त्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाला 100 गुण. पण मी बाउल मधल्या पाण्यात हे म्हणजे माझं मधलं बोट बुडवलं आणि चाटताना हे म्हणजे अंगठ्याजवळचे बोट चाटले. म्हणजे तुमच्यापैकी एकाचे ऑब्झर्वेशन मुळीच चांगलं नाही. त्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाला 0 मार्क्स. तुम्हाला जर चांगलं सर्जन व्हायचं असेल तर तुमचं ऑब्झर्वेशन सुधारा. अनेक विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालकही मला अनेकदा विचारायचे की सर अभ्यास कसा करायचा. प्रत्येकाला हा अनुभव असतो की आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडते ती आपण मनापासून करतो. कधी कंटाळा येत नाही, मनावर ताण कधीच येत नाही. कितीही वेळा मोबाईलवर गेम खेळला तरी दमल्यासारखं होत नाही, कंटाळा मुळीच येत नाही, उलट आनंदच मिळतो, मन प्रसन्न होते. क्रिकेटच्या मॅचही तसेच. 2020 किंवा टेस्ट मॅच टीव्हीवर असली की बरेच जण सगळा कामधंदा सोडून सगळ्या जगाला विसरून तासन तास मॅच बघत बसतात. कोणी का जिंकेना, खेळण्याचा आनंद मात्र लुटत असतात. मॅच संपल्यावर दमल्याचा लवलेश चेहऱ्यावर नसतो. उलट मॅच मध्ये कोण चुकलं, कुणी किती रन्स काढल्या, कुणी सिक्सर्स मारले हे सगळे तंतोतंत लक्षात असते आणि त्यावर साधक बाधक चर्चाही झडत असतात. हे असं का होतं? तसेच अभ्यासाचं पण आहे. परीक्षेत पहिला नंबर मिळवायचा, स्पर्धा परीक्षेत उत्तम गुण मिळवून कलेक्टर व्हायचे, MS करून चांगला सर्जन व्हायचं, BE करून उत्तम कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे, चांगली नोकरी करून आई वडिलांचे पांग फेडायचे, घरातील गरिबी पळवून लावायची, असे ध्येय ठरवले तर अभ्यासाचीही आपल्याला आवड निर्माण होईल. आणि अशा प्रकारे अभ्यासाची आवड निर्माण झाली की अभ्यासाची गोडीही लागेल. मग अभ्यासासाठी टेबल खुर्चीच काय, घरात लाईट नसली, अभ्यासासाठी पुस्तके नसली तरी लायब्ररीच्या पुस्तकावरही चांगला अभ्यास होतो. अभ्यास कसा करावा यातील पहिली पायरी हीच आहे की प्रथम अभ्यासाची आवड निर्माण करा. त्यासाठी अभ्यास केल्यामुळं आपल्याला काय फायदा होणार आहे, आपल्याला काय व्हायचं आहे ते सतत डोळ्यापुढे ठेवा. लहान मुलांनाही पालकांनी टीव्ही पाहताना संबंधित कार्यक्रमातील रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टरकडे बोट दाखवून त्याला विचारा, तुला व्हायचंय पोलीस, डॉक्टरकडे बोट दाखवून तुला व्हायचंय डॉक्टर वगैरे, आणि हळूहळू तसे कसे होता येईल, काय करावं लागेल, किती शिकावं लागेल, त्यासाठी अभ्यास कसा करावा लागेल, या गोष्टी त्याच्या मनावर रुजवा. त्यामुळे मुलांच्या मनातही अभ्यासाची आवड निर्माण होईल. अभ्यास करताना आपल्याला अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यातील काही विषय आपले आवडते असतात आणि त्यात उत्तम गुण मिळतात, पण जे नावडते विषय असतात त्यात कमी मार्क्स पडतात, कारण त्यांचा अभ्यासच आपण करत नाही किंवा लक्षपूर्वक करत नाही. सर्वच विषयात उत्तम मार्क्स मिळायला हवेत, अन्यथा आपले ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही. करिता एकूण एक सगळ्या विषयांच्या प्रती प्रेम निर्माण करायला हवे, त्यांची आवड निर्माण करायला हवी. तुमची ध्येयपूर्तीची जिद्द जर जोरदार असेल तर तुमचा अभ्यास एकाग्रतेने अल्प वेळात मनावर कसलाही ताण न येता होत जाईल. परीक्षेत उत्तम गुण मिळत जातील आणि हळूहळू तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीकडे पोहोचाल. या ठिकाणी मला एक किस्सा सांगावासा वाटतो, थोड्याफार फरकाने याला लागू पडेल. एकदा एका शेतकऱ्याचा बैल चुकून विहिरीत पडला. त्याच्या विव्हळण्याचा आवाज कानी पडताच शेतकरी पळत जाऊन विहिरीजवळ पोहोचला आणि बैलाला विहिरीत पडलेले पाहून कपाळावर हात मारून घेतो, आकाशाकडे पाहून दैवाला बोल लावतो. आणि असाच बराच वेळ गेल्यावर जेव्हा बैलाचं कन्न क्षीण होतं तेव्हा तो मनाशी म्हणतो, हा बैल नाहीतरी म्हाताराच झाला होता, शिवाय विहिरी आटलेली आहे, तेव्हा त्याला इथेच पुरून टाकणं बरं होईल. त्याप्रमाणे तो विहिरीत माती टाकायला सुरुवात करतो. काय घडतंय हे जेव्हा बैलाला समजतं तेव्हा प्रथम भयामुळे तो थरारून जातो, शेतकऱ्याच्या कृतज्ञतेने हापकून जातो, पण मग तो काहीशा निश्चयाने परिस्थितीचा सामना करायला सज्ज होतो. माती जसजशी त्याच्या अंगावर पडत जाते तस तसा तोही झटकत जातो. हळूहळू जमा होत चाललेल्या मातीच्या थरामुळं विहीर भरायला लागते
आणि तो वरवर यायला लागतो. आखरी जेव्हा ती विहीर भरायला येते तेव्हा तो उसळी मारून बाहेर पडतो. जगण्याची जिद्द बुलंद असेल तर थडग्यातूनही बाहेर पडता येते. मग दुर्दैवाची कितीही माती आपल्याला लोटली जाऊ, ती झटकून तिच्यावर आपण स्वार होऊ शकतो. अशी कुठली बरी विहीर असते की जिच्यातून आपण बाहेर पडू शकत नाही? मग भले लोक आपल्याला पुरायला का टपलेला असणार. यापुढे अभ्यास ही तर किरकोळ बाब आहे. अभ्यासाला घाबरून अभ्यास होणार नाही. अभ्यासावर आपल्याला स्वार होता आलं पाहिजे. अभ्यास करताना प्रथम एका विषयाचं पुस्तक भरभर वाचून काढायचे. शिक्षकांनी शिकवण्याची वाट न पाहता. वाचताना समजले नाही तरी चालेल. भरभर वाचनाचा फायदा असा होतो की 2 ओळी किंवा 2 पॅराग्राफ मध्ये मनाला गॅप मिळत नाही आणि त्यामुळे डोक्यात मध्येच दुसरा विचार घुसत नाही आणि एकाग्रता भंग पावत नाही. शिवाय शास्त्रीय दृष्ट्या असेही सिद्ध झाले आहे की भरभर वाचनाने वेळ तर वाचतोच, पण स्मरणातही वाचलेल्या खूप गोष्टी लक्षात राहतात. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील सायकोलॉजिस्ट कीथ रेनेट यांच्या म्हणण्याप्रमाणे कमीत कमी प्रत्येक मिनिटाला 200 शब्द वाचून व्हायला हवेत. काही जण 400 शब्द वाचतात. तुम्ही प्रयोग म्हणून घड्याळ लावून एखाद्या पुस्तकातील काही पाने 5 मिनिटे वाचा. 5 मिनिट झाली की थांबा. जेवढ्या ओळी वाचून झाल्या त्यातील सर्व शब्द मोजा. त्याला 5 मिनिटांनी भागा. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रत्येक मिनिटाचा वाचनाचा वेग समजेल. जर तो कमी असेल तर तो वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करा. वाचनाचा वेग वाढवण्यासाठी काही टेक्निक्स वापरता येतात. अशी टेक्निक्स वापरून काही जण मिनिटाला 900 ते 1200 शब्द वाचतात आणि आपण टीव्ही वरील सिनेमाच्या शेवटी दिलेली सगळी नावे वाचू शकत नाही. एका ओळीतील 8 अक्षरे शब्द नव्हे, 8 अक्षरे आपल्याला 3 सेकंदात वाचता यायला हवेत. मगाशी 1 मिनिटाचा तुमच्या वाचनाचा वेग तुम्ही काढला. आता जे शब्द आहेत त्यातील अक्षरे मोजा आणि त्याला 3 सेकंदाने भागा. म्हणजे तुम्हाला समजेल की 3 सेकंदाला तुम्ही किती अक्षरे वाचतात ते. तुमच्या वाचनाचा वेग वाढवण्यासाठी डावीकडून उजवीकडे अशी डोळ्यांची हालचाल करायची नाही. त्यामुळे डोळ्यावर ताण पडतो आणि वाचनाचा वेगही मंदावतो. त्यासाठी पानाच्या सुरुवातीला पानाच्या मधोमध नजर स्थिर करून ती नजर तशीच खाली खाली आणत पानाच्या शेवटी पोहोचायचे. पानाच्या किंवा ओळीच्या मध्ये नजर ठेवल्याने आपल्याला संपूर्ण ओळ वाचता येते. डोळे वळवायची फिरवायची गरज नाही. त्यामुळं वाचनाचा वेळ वाचतो आणि वेगही वाढतो. प्रयत्नपूर्वक तुम्हालाही हे साध्य होईल आणि त्यामुळे अभ्यासाला वेळही कमी लागेल. पहिले फास्ट वाचन झाल्यावर दुसरे वाचन एक ओळ सावकाश अर्थ समजावून पुढे जायचे. अर्थ समजल्याशिवाय पुढे जायचं नाही, नाहीतर काही लक्षात राहणार नाही आणि अभ्यास वाया जाईल म्हणण्यापेक्षा वेळ वाया जाईल. कारण काही न समजता वाचणं म्हणजे अभ्यास नव्हेच. जर एखादा इंग्रजी शब्द आडला की लगेच डिक्शनरी काढून किंवा मोबाईलवर गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तो शब्द टाईप करून पुढे मिनिंग इन मराठी असे टाईप करावे, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ कळेल. अशा प्रकारे प्रत्येक ओळीचा प्रत्येक पॅराग्राफचा अर्थ समजावून घेऊन पुस्तकाचे वाचन सावकाश आणि शांतपणे संपवा. आता यानंतर तिसरे वाचन करणे सोपे जाईल. दुसऱ्या वाचनातच सर्व अर्थ कळलेला असल्याने तिसरे वाचन आपोआपच जलद गतीने पूर्ण होईल. पण थांबा, असं करू नका. आता हे तिसरे वाचन करताना पेन किंवा पेन्सिल घ्या आणि मगाशी सुरुवातीला सूर्याच्या संदर्भात मानते आणि जाणते या 2 शब्दाखाली जशा अंडरलाईन करायला सांगितली त्याप्रमाणे प्रत्येक परिच्छेदातील अशा महत्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करत जा. की ते शब्द पाहिले किंवा आठवले की तो परिच्छेद किंवा त्या परिच्छेदाचा संपूर्ण अर्थ आशय डोळ्यापुढे उभा राहील. असे करत हे तिसरे वाचन केले की तुमची एकाग्रताही वाढेल आणि सगळंच लक्षात राहील. प्रत्येक परिच्छेदातील पानातील हेडिंग्स आणि सब हेडिंग्स यांचे प्रश्नात रूपांतर करा आणि असे तयार केलेले प्रश्न ते हेडिंग जवळच समासात लिहून ठेवा. हे अंडरलाईन केलेले शब्द आणि हे प्रश्न पुन्हा वाचा. तुम्हीच लिहिलेले प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याची उत्तरे देतात का ते पहा. खऱ्या अर्थाने तुम्ही अभ्यास करत असल्याने नक्कीच आठवतील. नाही आठवले तर तो पॅराग्राफ ते पान पुन्हा वाचा. या गोष्टीची पुनरावृत्ती करा जोपर्यंत सगळे लक्षात राहत नाही तोपर्यंत.
पाठांतर मुळीच करू नका. घोकमपट्टी अजिबात नको. नाहीतर परीक्षेत जर का एखादा शब्द विसरला तर पाठांतरले पुढचे तुमचा मेंदू आठवू शकत नाही. आता तुमच्या वहीत 2 कॉलम करा. डाव्या बाजूला तुम्ही पुस्तकावर लिहिलेले प्रश्न आणि उजव्या बाजूला त्यांची उत्तरे लिहा. लिहून झाल्यावर उजवी बाजू झाकून डाव्या बाजूचा एक एक प्रश्न वाचा आणि त्याचे उत्तर देता येते का पहा. आले तर ठीक, नाही आले तर लगेच उजव्या बाजूला लिहिलेले उत्तर वाचा. तर तेही आता लक्षात राहील. रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या या वहीचा चांगला उपयोग होईल. अशा प्रकारे अभ्यास केला तर वर्षाच्या पहिल्या 3-4 महिन्यात तुमचा सगळ्या विषयांचा अभ्यास आणि तोही उत्तमपणे पूर्ण होईल. आणि वर्षाच्या राहिलेल्या कालावधीत पुन्हा अनेक रिव्हिजन्स झाल्यामुळे म्हणजे तुम्ही केल्यामुळे तुम्हाला परीक्षेत उत्तम मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचा वरीलप्रमाणे अभ्यास केल्यानंतर पुढचे प्रकरण सुरू करण्यापूर्वी 24 तासाने त्याची रिव्हिजन करणं आवश्यक असतं. अन्यथा केलेल्या अभ्यासातले 80% विसरण्याची शक्यता असते. पहिली 2 वाचने झाल्यानंतर तिसरं वाचन अगदी सावकाश करायला हवे. रोज अगदी थोडा भाग वाचून अंडरलाईन प्रश्न वहीत नोंदी करायच्या. म्हणजे रोज सगळ्या विषयांना वेळ देऊन अशीच पद्धत वापरायची. घाई कुठेच करायची नाही. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या विषयांची म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण केलेल्या अभ्यासाची उजळणी करायची. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सगळ्या विषयांची आठवड्यात पूर्ण केलेल्या सर्व अभ्यासाची उजळणी तुम्ही प्रत्येक विषयासाठी केलेल्या वहीच्या साहाय्याने करायची. गरज असलीच तर पुस्तकाचा संदर्भ घ्यायचा म्हणजे पुस्तक रिफर करायचे. एका वेळी अभ्यास 2 तासच करायचा. सगळ्या विषयांना मिळून आठवड्याला म्हणजे 5 दिवसात मिळून आठवड्याचे 5 दिवस धरू आपण. 5 तास म्हणजे रोज 1 तास अभ्यास पुरेसा ठरतो. जास्त वेळ अभ्यास करणार असाल तर अर्ध्या तासाने 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेणे खूप उपयोगी होते. जर काही प्रकरणे अजिबात वाचली नसतील तर परीक्षेच्या आधी काही दिवस वर सांगितलेल्या पद्धतीनेच वाचून वहीत लिहून संपवावीत आणि त्याची 24 तासाने रिव्हिजन करावी. परीक्षेत एकही प्रश्न उत्तर न लिहिता राहणार नाही. एक लक्षात ठेवा, रोज पुरेशी झोप मिळणं देखील आवश्यक आहे आणि व्यायाम होणंही आवश्यक आहे. तर मेंदूची बुद्धीची शक्ती कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती चांगली वाढते. त्यामुळे अभ्यास चांगला होऊन मार्क्सही वाढतात. पण त्यासाठी टीव्ही मोबाईल यांचा वापर 80% कमी करायला हवा. म्हणजे दिवसात 2-2.5 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरला जाऊ नये. ग्राउंडवर खेळण्यासाठी किंवा मोकळ्यात फिरण्यासाठी तुम्ही सक्तीने 1 तास किमान 1 तास द्यायला हवाच. त्यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच, पण मेंदूला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होऊन तो कायम तल्लख राहील. बऱ्याच जणांना वाटतं की रात्री अभ्यास केला किंवा पहाटे अभ्यास केला किंवा खूप वेळ अभ्यास केला की अभ्यास होतो किंवा चांगला होतो. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की अभ्यासाची वेळ किंवा अभ्यासाचा कालावधी यातून अभ्यासाची परिणामकारकता लक्षात येत नाही. आपल्याला नेहमी आश्चर्य वाटतं की काही मुले रात्र जागून खूप अभ्यास करतात, पण त्यांना ज्याची अभिलाषा करावी असे अत्युच्च यश मात्र मिळत नाही. असं का? हा होणारा गोंधळ, ही गुंतागुंत त्याच वेळी आपण सोडवू शकू ज्यावेळी शिकण्याच्या प्रक्रियेची जटिलता आपल्या लक्षात येईल. फक्त वाचन करणं म्हणजे अभ्यास नव्हे आणि अभ्यास करणं म्हणजे शिकणं नव्हे. प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी खूप कष्ट घेतो. त्यावेळी साहजिकच तो चांगल्या यशाची अपेक्षा करतो. परंतु जोपर्यंत तो शिकण्यासाठी परिणामकारक पद्धत वापरत नाही तोपर्यंत त्याला मनोवांछित यश मिळू शकत नाही. खालच्या वर्गात असताना तुलनात्मक दृष्ट्या अभ्यासक्रम खूपच कमी असतो, छोटासा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यावेळी खूप मार्क्स पडतात. आपण पाहतो हे. परंतु कॉलेजला गेल्यावर अभ्यासक्रम किंवा सिलेबस खूपच मोठा असतो आणि विषय देखील वेगवेगळे असतात. अशा वेळी विद्यार्थ्याला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. शिवाय आपल्या शिकण्याच्या पद्धतीत गुणवत्ता आणावी लागते. त्याच वेळी त्याला इप्सित यश मिळू शकतं. थोडक्यात परिणामकारक रणनीती अंगीकारून शिकण्यामध्ये परिणामकारकता आणावी लागेल. म्हणजे शिकणे
जर परिणामकारक झाले तर यश ही तेवढेच चांगले मिळेल. तसेच परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहितानाही योग्य पद्धती वापरावी लागेल. आपल्याला असं दिसतं की ज्या विद्यार्थ्याला सगळं माहीत आहे, त्याचा अभ्यास चांगला झालेला आहे, तो परीक्षेत मात्र चांगले मार्क्स मिळवू शकत नाही. हे सगळं अवलंबून असतं तो प्रश्न कसा समजावून घेतो आणि त्याचे उत्तर कसे लिहितो यावर. खरं विद्यार्थी काय आणि किती शिकलेत, अभ्यासक्रम सिलेबस त्यांच्या गळ्याखाली किती उतरला याचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हे केवळ साधन आहे. परंतु आपली विद्यापीठे, परीक्षा घेणारी बोर्ड्स, एजन्सीज नेहमीच घोड्याच्या पुढे गाडी ठेवतात. पुट कार्ट्स बिफोर हॉर्स. आपली सध्याची शिक्षण आणि परीक्षा पद्धती ही शेपूट कुत्र्याला हलवत आहे, नव्हे की कुत्रा शेपूट हलवत आहे अशी आहे. खूप मार्क्स मिळवणारे विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना परीक्षेतील प्रश्नाचे प्रकार, स्वरूप आणि त्यांचा दर्जा डोळ्यापुढे ठेवून अभ्यास करतात आणि अपेक्षित यश मिळवतात. म्हणजे परीक्षेसाठी अभ्यास करताना मागील काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहणे हा अशा अभ्यासातील पहिला टप्पा ठरतो. परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवण्याबाबतचा पालकांचा आणि शिक्षकांचाही दबाव तुमच्यावर वाढत असतो. त्यासाठी त्याचा फार ताण न घेता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकावं लागेल. अभ्यास कसा करावा, कशाचे पाठांतर करावे, अभ्यास कधी करावा, नोट्स कशा काढाव्यात, कुठल्या क्लासला जावं, काय करावं, काय करू नये, इतकेच नव्हे तर काय खावं, काय खाऊ नये याबाबत अनंत सूचना तुम्हाला तुमचे हितचिंतनारांकडून मिळत असतात. आणि तुम्ही जर सगळ्याच गोष्टींचा विचार करून तसेच वागायचे ठरवले तर अभ्यास राहील बाजूला. तेव्हा शिकण्यासाठी, अभ्यासासाठी तुम्ही तुमची पद्धत निवडा आणि त्याला चिटकून राहा. परीक्षेत दुसऱ्या विद्यार्थ्याला मागे टाकण्याची तीव्र इच्छा निष्कारण तुमच्या मनावरील ताण वाढवेल आणि त्यामुळे परीक्षेत तुम्हाला मिळू शकणारे मार्क्सही मिळणार नाहीत. तेव्हा अशी ईर्ष्या हटकून टाळा. परीक्षेचे आव्हान शांतपणे स्वीकारा आणि परीक्षेची तयारी करताना आणि परीक्षेतही तुमचे प्रयत्न पणास लावा. अभ्यासातच नव्हे तर एकूणच शिकण्यात काही टॉपिक्स आपल्या लक्षातच राहत नाहीत, कारण त्यातील काही शब्दातील कल्पना, अर्थ आपल्या मनापर्यंत पोहोचतच नाही. खऱ्याखुऱ्या शिकण्यात अशा प्रकारचे प्रत्येक शब्द, त्या शब्दामागच्या कल्पना, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजणं अपेक्षित आहे, नव्हे ते त्यात अंतर्भूतच असतं. अशा वेळी त्या शब्दांना किंवा कल्पनांना आपल्याला आधीच माहीत असलेल्या एखाद्या गोष्टीशी जोडणं उपयोगी ठरतं. शिकवताना अशा कल्पना समजतील अशा प्रकारे उलगडून दाखवणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी ठरतं. 551 ते 491 BC म्हणजे इसवी सन पूर्व या कालावधीत चायनीज तत्ववेत्ता कन्फ्युशियस यानं असं म्हटलं आहे की मी ऐकलेले विसरतो, मी पाहिलेले लक्षात राहते आणि मी जे स्वतः करतो ते मला चांगलं समजते. त्यासाठी सायन्स सब्जेक्ट मधील प्रयोग विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने करावे लागतात. काही मॉडर्न सायकोलॉजिस्ट असे म्हणतात की आपण जे वाचतो त्यातील फक्त 20% लक्षात राहते, जे आपण ऐकतो त्यातील 30% लक्षात राहते, जे पाहतो त्यातील 40% लक्षात राहते, आपण जे स्वतः बोलतो त्यातील 50% लक्षात राहते आणि आपण जे स्वतः करतो त्यातील 60% लक्षात राहते. आणि आपण जे वाचतो, ऐकतो, म्हणतो आणि स्वतः करतो हे सगळ्या प्रक्रिया जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्यातलं 90% लक्षात राहते. याचा अर्थ असा की शिकण्याच्या प्रक्रियेत एकाच पद्धतीला चिकटून न राहता आपल्याला वाचणे, ऐकणे, बोलणे आणि करणे अशा विविध पद्धती वापराव्या लागतील, जेणेकरून शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची आपली क्षमता वाढत जाईल. ही पद्धत काहीही शिकण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते आणि ही पद्धत वापरून तुमच्यात होत असलेली प्रगती पाहून तुम्हालाच आनंद होईल आणि तुम्ही प्रोत्साहित व्हाल. विद्यार्थ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की शिकणं, नवीन गोष्टी शिकणं ही एक आनंददायक प्रक्रिया आहे. त्यापासून कधी सुटका होईल असा विचार करता कामा नये. शिकणे हे एक वरदान आहे, तो कधीच शाप होऊ शकत नाही. शिकण्यासाठी तुम्ही नेहमी उत्सुक असावेच हवे. ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
एक प्रकारचा निर्धार बाळगा की तुम्ही अभ्यासणार असलेल्या गोष्टी तुम्हाला नीट समजणार आहेत. एवढेच नव्हे तर त्या तुमच्या चांगल्या लक्षातही राहणार आहेत. अभ्यासाच्या वेळी तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या मोबाईल, टीव्ही सारख्या सर्व गोष्टी जवळ ठेवू नका. भरपूर प्रकाश असावा. अभ्यासाच्या जागी बसायची व्यवस्थाही अनुकूल असावी. उपलब्ध असलेल्या सोयीचा अभ्यासासाठी पुरेपूर वापर करायला शिका. जे वाचत आहात त्याचा अर्थ समजावून नव्हे त्यात अर्थ भरून ते वाचा. जर एखादी गोष्ट शिकताना तुम्ही करत असलेल्या अभ्यासासंदर्भात एखादी आयडिया सुचली तर ती आयडिया तुमच्या मनात घट्ट घर करून राहील आणि तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येक परिच्छेदातील प्रत्येक पानावरील आयडिया समजून घेऊन काळजीपूर्वक चांगल्या पचवा. या भ्रमात राहू नका की केवळ एक दोनदा वाचले की सगळं काही तुमच्या लक्षात राहतं. अभ्यास करीत असताना, शिकत असताना होणाऱ्या चुकातून शिका आणि त्याच चुका भविष्यात पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. वाचतानाही ऐकतानाही जे वाचलं ऐकलं त्यावर विचार करून त्या संदर्भातील प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती विकसित करा. प्रश्न स्वतःलाही विचारा आणि आपल्या शिक्षकांनाही विचारा. रुडयार्ड किपलिंग यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहनकर फूल खिला है हे टायटल सॉन्ग असलेल्या तुमच्या आवडत्या जंगल बुक या ॲनिमेटेड फिल्मचे लेखक आणि नोबेल प्राइज विनर आहेत ते रुडयार्ड किपलिंग. त्यांचं बालपण भारतातच गेलं तर जंगल बुक वर भारतीय संस्कृतीची छाप आहे. त्यांनी सांगितलं आहे की मी 6 प्रामाणिक नोकर ठेवले आहेत आणि मला जे जे माहित आहे ते त्यांनीच मला शिकवलं आहे. आणि त्यांची नावे आहेत व्हॉट अँड व्हाय अँड व्हेन अँड व्हेअर अँड हाऊ अँड हू. म्हणजे व्हॉट, व्हेन, व्हाय, व्हेअर, हाऊ अँड हू. WHO. पहा, स्वतःशीच असे प्रश्न विचारून रुडयार्ड किपलिंगने नोबेल प्राइज मिळवले. मग तुम्ही या 6 प्रश्नांचा उपयोग तुमचा अभ्यास करताना केला तर तुम्हाला तुमच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुण मिळाल्याशिवाय राहतील? नक्कीच खूप चांगले गुण मिळतील. गणित आणि अकाउंटन्सी सारख्या न्यूमरिकल विषयांचा अभ्यास केवळ पुस्तक वाचून होणार नाही तर त्यातील प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः सोडवायला हवेत. प्रॉब्लेम लिहून घ्या, पुस्तक बंद करा आणि लिहून घेतलेला प्रॉब्लेम सोडवा. गरज पडली तरच पुस्तक बघा. उत्तर बरोबर आहे का नाही ते पुस्तकात पहा. बरोबर आले तर होणारा अवर्णनीय आनंद स्वतः अनुभवा. जर उत्तर चुकलं असेल तर पुस्तकाच्या मदतीने चूक शोधा आणि पुन्हा स्वतंत्ररित्याने तोच प्रॉब्लेम सोडवा. तो प्रॉब्लेम आणि झालेली चूक आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेत तसाच प्रॉब्लेम आला तर तुम्ही 100% बिनचूक सोडवाल. डायग्राम, स्केचेस स्वतः काढायला शिका. तुमची स्मरणशक्ती या कामी तुम्हाला मदत करील. गणितातील, केमिस्ट्रीतील, फिजिक्समधील व्याख्या, फॉर्म्युले, कविता वगैरे दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी ते पुन्हा वाचा, पुन्हा समजावून घ्या. लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स पण वापरा. प्रत्येक विषयाच्या सिलेबस मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका संदर्भासाठी सतत हाताशी ठेवा. एखाद्या विषयातील एखादा भाग खूपच अवघड वाटत असेल तर तो मोठ्याने वाचा. किंवा त्यापेक्षाही चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या समोर एखादा काल्पनिक विद्यार्थ्याला उभे करा आणि त्याला तो कठीण भाग शिकवण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्नामुळे तो कठीण भाग सोपा होऊन जाईल, तुम्हालाही समजेल आणि तुमच्या चांगल्या लक्षातही राहील. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर काही टॉपिक वेगवेगळ्या टेक्स्ट बुक्स मधून वाचा. शक्य असेल तर त्या संदर्भातील संबंधित वेबसाईटला इंटरनेटवर भेट देऊन तुमचे ज्ञान अद्ययावत करा. जर तुम्ही मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA, CA, CMA, CS इत्यादी प्रोफेशनल परीक्षांचे विद्यार्थी असाल तर तुम्ही त्या संदर्भातील जर्नल्स वाचायला हवीत. निबंधाचा अभ्यास करताना त्यात आलेल्या मुद्द्यांची यादी करा. ते लक्षात ठेवण्यासाठी एखादी ट्रिक वापरून तुमच्या स्मरणात ठेवा. नंतर काही काळ गेल्यानंतर ते मुद्दे आठवायचा प्रयत्न करा. काही गडबड होत असेल तर पुन्हा मूळ निबंध काढून तो वाचा आणि मुद्दे पुन्हा लक्षात ठेवण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न करा.
वर्गात असताना तुमच्या टीचरशी आय कॉन्टॅक्ट ठेवा आणि शिक्षक काय शिकवतात त्यावरही विचार करा. हा विचार क्रिटिकल आणि क्रिएटिव्ह असावा. त्यामुळे तुमच्या वर्गात आणि शिक्षकांच्या शिकवण्याकडे चांगले लक्ष राहील. शिक्षकांनी शिकवलेले चांगले समजेल आणि लक्षातही राहील. तुमच्या क्रिएटिव्ह थिंकिंगमुळे नवनवीन आयडियाही तुम्हाला सुचतील. त्याचा उपयोग परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी होऊन मार्क्सही चांगले पडतील. वर्गात शिक्षक शिकवत असताना तुमच्या वहीत काही मुद्दे लिहून घेण्याची सवय लावून घ्या. वर्गात असताना पूर्ण लक्ष शिक्षकांच्या शिकवण्यावर केंद्रित करा. मन इतरत्र कुठेही भरकटून देऊ नका. गणितातील सायन्स सब्जेक्ट्स मधील फॉर्म्युले, व्याख्या त्वरित संदर्भासाठी एखाद्या स्वतंत्र वहीत लिहून काढा. तुमचा शब्दसंग्रहही वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करा. एखादा नवीन इंग्रजी शब्द तुमच्या पुढे आला तर ते स्पेलिंग तपासा. ऑक्सफर्ड लर्नर्स यासारखी एखादी डिक्शनरी उघडून त्यांचे विविध अर्थ आणि त्यांचा वापर समजावून घ्या. घरातल्या घरात खाजगीत परीक्षेची रंगीत तालीम करा. परीक्षेचे वातावरण आहे समजून परीक्षेच्याच वेळेत मागील परीक्षेची प्रश्नपत्रिका कुठल्याही पुस्तकाला किंवा वहीला हात न लावता पूर्णपणे त्या जेवढी जमेल तेवढी सोडवा. हवे तर आपल्या शिक्षकाकडून तपासून घ्या. त्या पुस्तकाच्या मदतीने तुम्हीच तपासा. चुका झालेल्या समजावून घ्या. त्या पुन्हा होणार नाही त्याची दक्षता घ्या. यामुळं तुमची परीक्षेविषयीची भीती दूर होऊन आत्मविश्वासही वाढेल. अभ्यासाची दिवसातील कुठलीही वेळ चांगली हे जगात अजून तरी कोणी सांगू शकलेले नाही. करिता तुम्हाला सोयीस्कर असलेलीच वेळ निवडा. अभ्यासाच्या वेळेचे नियोजन ही अभ्यासासाठी महत्वाचे ठरते. हे टाइम टेबल संपूर्ण वर्षाचे आणि प्रत्येक दिवसाचे करावे, पण ते फार काटेकोर असू नये. सुट्ट्यांचाही त्यात अंतर्भाव करायला विसरू नये. विश्रांती, करमणूक, खेळ इत्यादी सारख्या बाकीच्या महत्वाच्या गोष्टीसाठी त्यात वेळ ठेवावा. टाइम टेबल जास्तीत जास्त लवचिक असावे, नाहीतर टाइम टेबलचेच टेन्शन यायचे आणि अभ्यास राहायचा बाजूला. टाइम टेबल मध्ये अभ्यासाच्या मध्ये घ्यावायचा ब्रेक त्यालाही जागा असावी. वेळापत्रक नियमितपणे पाळावे. जर तुमच्या टाइम टेबल मध्ये संध्याकाळी 6 वाजता अभ्यासाला बसायचे असे लिहिलेले असेल, ठरवलेले असेल, त्याचे 6:05 किंवा 6:10 होऊ देऊ नका. जर तुम्ही असे वागलात आणि स्वतःला अशी सूट देऊ लागलात तर तुम्हीच सर्वात मोठे अपयशी ठराल. टाइम टेबल मध्ये विषयांची वाटणी योग्य प्रकारे करा. प्रत्येक विषयाला आठवड्यात एकदा तरी वेळ मिळायच हवा. प्रत्येक गोष्टीसाठी डेडलाईन ठरवा. कोणत्या चॅप्टरचा अभ्यास किती दिवसात संपवायचा वगैरे. कारण मानवी आयुष्यात प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी डेडलाईनचं स्थान खूप महत्वपूर्ण असं आहे. परीक्षेच्या आधी परीक्षेचे वेळापत्रक पाहून घ्या. कोणत्या टॉपिककडे जास्त लक्ष द्यायचे त्याचा क्रम लावून घ्या. फास्ट रिव्हिजनसाठी फास्ट रीडिंगचा वापर करा. परीक्षेच्या हॉलमध्ये जाताना कुठल्या गोष्टी बरोबर घ्यायच्या त्याची एक छोटीशी यादी करा आणि घराबाहेर पडताना त्या यादीप्रमाणे सगळं घेतलं आहे का याची खात्री करून घ्या. मन प्रसन्न आणि होकारार्थी ठेवा. रात्री चांगली झोप घ्या. अगदीच राहत नसेल तर डोळे मिटून एक चॅप्टर डोळ्यापुढे आणून त्यातील मुद्दे आठवा. पुस्तकाला किंवा वहीला अजिबात हात लावू नका. परीक्षेच्या आधी तुमची चांगली झोप होणं, मन मोकळं होणं, मेंदू तरतरीत राहणं आवश्यक असतं. परीक्षेच्या हॉलकडे काही मिनिट्स आधी पोहोचा. त्यामुळं अनामिक भीतीमुळे वाढलेलं टेन्शन कमी होईल. स्वतःच्या मनाला सांगा की तुम्ही अभ्यास चांगला केला आहे, परीक्षेची तयारी चांगली केली आहे, त्यामुळे तुम्हाला पेपर चांगलाच जाणार आहे. हेही लक्षात ठेवा की परीक्षक काही राक्षस नाहीत आणि ते तुम्हाला नापास करायला टपलेले नाहीत. त्यांना देखील तुम्ही परीक्षेत चांगले गुण मिळवावेत असेच वाटत असते. सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचा. काही सूचना बदललेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून रोज सूचना आन्सर बुकवर लिहिलेल्या, क्वेश्चन पेपर लिहिलेल्या, हॉलच्या बाहेर लिहिलेल्या वाचत चला. ती सवय लावून घ्या. परीक्षा जर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असेल तर सगळे प्रश्न कंपल्सरीच असतील. सगळे प्रश्न वाचण्याच्या फंदात पडू नका. सरळ एक प्रश्न घ्या, वाचा, अर्थ समजावून घ्या आणि योग्य त्या उत्तरापुढे सांगितले असेल त्याप्रमाणे खून करा, टिकमार्क करा.
आणि असे पुढे जात राहा. एखाद्या प्रश्न उत्तर येत नसेल तो प्रश्न वगळा आणि पुढचा प्रश्न घ्या. वेळ भराभर पुढे जात असतो आणि उत्कृष्ट मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात. अजिबात वेळ वाया जाऊ देऊ नका. सर्वप्रथम सर्व प्रश्न झाले असतील आणि अजून थोडा वेळ शिल्लक असेल तर पुन्हा मगाशी जे प्रश्न सोडून दिलेले आहेत त्या प्रश्नांच्याकडे जा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांची उत्तरे लिहिताना उत्तर मुद्देसूद, प्रत्येक मुद्द्यासाठी वेगळा परिच्छेद या स्वरूपात उत्तर असावे. उत्तर लिहिण्याच्या आधी उत्तरात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करणार आहात त्याची लिस्ट, अगदी छोटीशी लिस्ट जर सुरुवातीलाच लिहिली तर त्याप्रमाणे उत्तरे लिहिताना एकही मुद्दा विसरणार जाणार नाही. शिवाय परीक्षकही आधीच लिस्ट केलेल्या मुद्द्यामुळे तुमच्यावर खुश होईल. जरी वेळेअभावी सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण करता आले नाही तरी तुम्ही सुरुवातीलाच लिहून ठेवलेल्या मुद्द्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. अशा प्रकारचे वर्णनात्मक प्रश्न आणि त्याची उत्तरे लिहिण्यापूर्वी काळजीपूर्वकरित्या ते प्रश्न वाचायला हवेत. जर प्रश्नच तुम्हाला समजला नसेल तर तुमचे लिहिणे निरर्थक ठरेल. प्रत्येक प्रश्नाला असलेल्या मार्कांचा विचार करून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी वेळ निश्चित करा आणि तेवढाच वेळ उत्तर लिहिण्यासाठी त्या प्रश्नाला द्या. तुम्ही निर्धारित केलेल्या वेळेत जर उत्तर पूर्ण करता आले नाही तरी थांबा. पुढे वेळ मिळाला तर लिहिण्यासाठी जागा ठेवा आणि पुढचा प्रश्न घ्या. उत्तरे स्वच्छ आणि परीक्षकाला वाचता येतील अशा अक्षरात लिहा. अक्षर सुंदर नसले चालेल पण वाचता येईल असं असायला हवं. न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सोडविल्यानंतर आणि परवानगी असेल तर कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने त्यातील उत्तरांचे कॅल्क्युलेशन तपासा. आकड्यात खाडाखोड करू नका. जर आकडा बदलायचा असेल तर त्याच्या मधोमध लाईन मारून खोडा आणि नवीन बरोबर आकडा त्याच्यावर वेगळा स्वच्छ लिहा. आकडे लिहिताना देखील स्वच्छ लिहिला नाही तर तुमच्या बरोबर परीक्षकांचाही गोंधळ उडेल आणि उत्तर बरोबर असूनही तुमचेच मार्क्स जातील. उदाहरणार्थ 7 हा आकडा इंग्रजीत लिहिताना अनेक जण त्याच्या उभ्या रेषेवर वेगवेगळ्या प्रकारे आडवी रेघ मारतात आणि कित्येक वेळा तो 7 आकडा 3 सारखा दिसतो. जर विद्यापीठ परीक्षेप्रमाणे ओळीने 4-5 दिवस परीक्षा असेल तर झालेल्या पेपरचे पोस्टमार्टेम करत बसू नका. झालेल्या पेपरचा विचार करू नका. उद्याच्या पेपरचा विचार करा, नाहीतर त्या पेपरचा स्कोर कमी होईल. तुम्ही जिंकणारच आहात असा होकारार्थी विचार नेहमी मनात ठेवा. जर तुम्ही अपयशी होतो की काय अशी काळजी करत बसलात, असा किंतु तुमच्या मनात निर्माण झाला तर तुमच्या जिंकण्याची शक्यता खूपच धूसर होऊन जाईल. मित्रांनो, आतापर्यंत चर्चेत आपण अभ्यास का महत्वाचा आहे, अभ्यास कसा करावा, शिकणे म्हणजे काय वगैरे बाबत तपशीलवार चर्चा केली आहे आणि माझी खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याचा उपयोग होऊन परीक्षेतही चांगले मार्क्स मिळतील आणि शिकण्याची सवय तुमची वाढीस लागेल. हवं तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका आणि त्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात करा. हा व्हिडिओ ऐकूनही बहिऱ्यासारखे वागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. या संदर्भात मला एक किस्सा आठवला दुसरा, तो सांगतो आणि थांबतो. एका घरात सगळेच जण बहिरे होते. त्या बहिऱ्यामुळे आठवले, बहिऱ्यासारखं वागू नका म्हटलं ना, मग हा किस्सा आठवलाय. एका घरात सगळेच जण बहिरे होते. एक दिवस दाराशी येऊन हातवारे करीत भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्याला घरातल्या बहिऱ्या नोकराने धक्के मारून घालवून दिले आणि आपला पराक्रम पाहणाऱ्या आपल्या धन्याकडे येऊन म्हणाला, पाहिलंच का त्यांनी, भिकारी तर भिकारी आणि म्हणतो कसा, तुमच्या धन्यानं घर केवढ्याला बांधलं. आजकालचे भिकारी माजलेच जणू. ते ऐकून तो धनी शेजारी बसलेल्या बायकोला म्हणाला, पाहिलंस, फक्त तुलाच वाटतं की मी म्हातारा झाले. सारेजण म्हणतात की मी अजून तरणा बांड आहे. म्हणून तो भिकारी सुद्धा माझी अशी स्तुती करीत होता. त्यावर बायको उत्तरते, आता काय करणार तरी. अहो, गडी माणसं देखत मला सारखं काय ते विचारायचं की तुला कोणता दागिना करू म्हणून. 17 वेळा सांगितलं की आता खऱ्या मोत्यांची चौपदरी माळ मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. जरा वेळाने बाईसाहेब उठून आत गेल्या आणि जेवत असलेल्या आपल्या मुलीला म्हणाल्या,
बघ हो, यांनी अगदीच ताळ सोडलाय. त्या गड्याच्या देखत मला म्हणतात की तुला कुठला दागिना करू. म्हातारचळ नाही तर काय. त्यावर मुलगी उत्तरते, अगं आई, काही काळ वेळ आहे की नाही. तुला नवरा कसा हवा ते पुन्हा एकदा सांग, असं सारखं म्हणतेस. हे बघ, पुन्हा एकदा सांगते, ऐक. आता मला असले प्रश्न पुन्हा काही विचारू नकोस. थोड्या वेळ आईसाहेब बाहेर गेल्यावर मुलगी आमटी वाढणाऱ्या स्वयंपाकीन बाईंना म्हणाली, बघा हो काकू, तुमच्या देखत असे खाजगी प्रश्न विचारणं बरं दिसतं का. आईचं डोकं सध्या ठिकाणावर नाही बघा. स्वयंपाकीन काकू उत्तरतात, ताईसाहेब, माझी आमटी सारे गाव वाखाणतं आणि तरी तुम्ही म्हणता मला आमटी नाही करता येत. हे आहे हे असं आहे. पटलं तर राहते, नाहीतर मीही चालले. ताईसाहेबांनी जेवण झाल्यावर स्वयंपाकीन काकू भांडी घासायला आलेल्या बाईला म्हणाल्या, असल्यास ताईसाहेब, स्वयंपाकाची चव कळण्या इतकी तरी हे लागतं ना. डोक्याकडे बोट करून म्हणाले, हे लागतं ना. काही सुद्धा कळत नाही आणि तरी आपली तक्रार. मी आज चक्क सांगितलंच मुळे. भांडीवाली बाई उत्तरते, काकू, तुमचं आपलं नेहमी तसंच. तेच ताईसाहेब ताट स्वच्छ नाही म्हणून रागवत होत्या. हो, अगदी खुशाल सांगा बाईसाहेबांना. मला धाक दाखवता होय. काम किती चांगलं केलं तरी तुमचं आपलं तेच. जा सांगा, मी पण सांगेन बाईसाहेबांना. मित्रांनो, यातला विनोदाचा भाग सोडला तरी बहिरेपणामुळं किती गैरसमज होतात आणि किती नुकसान होतं, अनर्थ होऊ शकतात हे मात्र त्यातून लक्षात येतं. करिता या व्हिडिओतील शब्द न शब्द काळजीपूर्वक ऐका आणि आपल्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करा. अभ्यासाची गुणवत्ता वाढवा आणि लवकरात लवकर आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचा. ईश्वर आपको सुख, समृद्धि, साफल्य, विजय दे अपूर्व उत्कर्ष, खोल दे एक नया अध्याय जीवन में. आपको बहुत सारी शुभकामनाएं. थैंक यू वेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केयर.